नमस्कार. चला पैसा येऊ द्या या आपल्या चॅनलवर स्वागत आहे. जे कोणी पहिल्यांदा आज आपल्या चॅनलवर आलेले आहेत, त्यांना रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना जर आपली काही चूक झाली तर आपल्याला भरावा लागेल 200% दंड. या किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला जेलची पण हवा होऊ शकते. त्याच्यामुळे ह्या चुका टाळायच्यात आपल्याला. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आजकाल खूपच कटाक्षाने सगळ्या गोष्टी चेक करतो. दरवर्षीप्रमाणे यावेळी आयकर रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तुम्ही पण तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरला असेलच. यावर्षी किंवा तुम्ही आता भरणार असाल, कारण आता तारीख आहेच अजून भरायची. यावर्षी करदात्यांना आयटीआर दाखल करताना अधिक काळजी घ्यायची आवश्यकता आहे. कारण इन्कम टॅक्स विभागाने या आधीच्या तुलनेत आयटीआर फायलिंगचे नियम कडक केलेले आहेत. अशा स्थितीत तुमच्याकडून झालेली एक छोटीशी चूक आयकर झाली तरी आयकर विभाग तुम्हाला नोटीस पाठवणार आहे आणि तुम्हाला 200% दंड भरावा लागू शकतो. आयटीआर भरणे म्हणजे फक्त एक फॉर्म भरायचा नसतो बरं का. कधी-कधी छोट्या-छोट्या चुका सुद्धा तुम्हाला महागात पडू शकतात. रिटर्न भरताना तुम्ही कोणती चुकीची माहिती दिली किंवा तुमच्या उत्पन्नाच्या जे काही सोर्स आहे त्याचा पुरावा जर तुम्ही दिला नाही, तर तुम्हाला तुरुंगास होऊ शकतो बरं का. जेल होऊ शकते. तसेच तुम्हाला मोठा दंड आणि त्या दंडावर व्याज सुद्धा भरावं लागू शकतो. सो आयकर कायद्याच्या नियमानुसार एखाद्या करदात्याने आपले उत्पन्न लपवले किंवा चुकीच्या पद्धतीने जर कर सवलतीचा दावा केला आणि उत्पन्नाच्या सोर्सची योग्य माहिती दिली नाही तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट एक मजबूत सिस्टीम आहे ज्याद्वारे जे काही तुम्ही काही कराल ते लगेच पकडलं जाऊ शकतो. चूक जाणून बुजून किंवा अनावधानाने केली असली तरीही तुम्हाला दंड लागू शकतो. आणि हा दंड असतो 24% त्याच्यावर पुन्हा व्याज सुद्धा भरावं लागतं. 200% दंड, 24% व्याज. याशिवाय करदात्याने स्वतः फसवणूक केल्याचे आयकर विभागाच्या निदर्शनात आलं तर या परिस्थितीमध्ये तुरुंगात जावं लागतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही कुणाकडून आयटीआर भरून घेतला, तुमच्या सीए कडे जर भरून घेतला तरी ती जबाबदारी सीए ची नाही, ती जबाबदारी फक्त तुमची आहे. त्यामुळे खालील चुका ज्या आहेत आयटीआर भरताना होणाऱ्या ह्या ज्या चुका आहेत या थोड्याशा टाळण्याचा प्रयत्न करा. चुकीचा आयटीआर फॉर्म निवडणे, जे 1, 2, 3, 4 आहे त्यातले कुठलेही चुकीचा आयटीआर फॉर्म निवडण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्याही पुराव्याशिवाय कपातीचा दावा करणे. कपात म्हणजे टीडीएस वगैरे कपात जी काही अजून त्याच्यामध्ये कपात आहेत त्यासाठी पुरावा महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट, भाडे किंवा व्याजाच्या स्वरूपात अतिरिक्त उत्पन्न उघड न करणं. तुम्हाला कुठल्या पद्धतीचं भाडे येतंय, कुठलं व्याज येतंय, असं कुठलंही उत्पन्न जर येत असेल आणि तुम्ही ते लपवण्याचा प्रयत्न केला तर हे महागात पडू शकतो. प्रवास आणि जेवणाचा जो खर्च असतो हा वैयक्तिक खर्च असतो. तो बिझनेसवाले कधी-कधी आहे ना व्यवसाय खर्चात दाखवतात. हे सुद्धा सापडलं तर धोकादायक होऊ शकतो. किंवा भाडे पावत्याशिवाय बनावट एचआरए दावा करणे. हे जे नोकरदार मंडळी आहेत ना, एचआरए म्हणजे काय, तुम्हाला हाऊस रेंट अलाउन्स दिलेला असतो. त्यासाठी भाडे पावत्या वगैरे लागतात. त्या जर बनावट भाडे पावत्या बनवल्या, ते सापडलं, तरी तुम्हाला त्याच्यामध्ये दंड लागू शकतो. तर या असं बऱ्याच गोष्टी आहेत, होण्यात काळजी घ्या. आणि हे लगेच होत नाहीत बरं का. की तुम्ही आयटीआर भरले लगेच होत नाही. एक जवळपास 2-3 वर्षांनी ओपन होतं आणि त्यावेळी आपल्या काहीच लक्षात नसतं. मग अवघड होऊन जातं. मग 3 वर्षांनी सुद्धा आपल्याला नोटीस येऊ शकते. आजूबाजूच्या आमच्या बऱ्याच क्लायंट्सना, मित्रांना 3 वर्षानंतर सुद्धा काही लोकांना नोटीस आलेली आहे. आणि इन्कम टॅक्स जरी तुम्ही भरत तुम्हाला लागत नसेल, म्हणजे तुम्ही त्या ह्याच्यात येत नाहीये, तुम्हाला इन्कम टॅक्स भरायची गरज नाहीये, तुम्ही त्या नियमात येत नाही, पण तुम्हाला उत्पन्न आहे समजा, तुम्हाला कुठली सॅलरी आहे, तुमचा बिझनेस आहे, तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करा. त्याच्यामध्ये टॅक्स भरावा लागत नाही. त्याला झिरो झिरो शून्य इन्कम टॅक्स रिटर्न फाईल की झिरो रिटर्न फाईल असं म्हणतात. तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाहीये, परंतु गव्हर्नमेंटला सांगावं लागतं की मला हे उत्पन्न आलेलं आहे आणि हे माझे एवढे खर्च आहेत. याला म्हणतात इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणे आणि इन्कम टॅक्स भरणे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जर तुम्ही त्या नियमात येत असेल, तुम्हाला जर टॅक्स लागू होत असेल, तरच तुम्हाला इन्कम टॅक्स लागतो. आलं लक्षात, टॅक्स भरावा. पण रिटर्न फाईल करणं हे मात्र सर्व नागरिकांना कंपल्सरी असतं. त्यामुळं रिटर्न फाईल करायचं सर्वांनी, नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात.
ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. थँक यू व्हेरी मच.